भिवंडी तालुका के थाने भिवंडी रोड कशेली ब्रिज श्री गुरुदत्त मंदिर पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री गुरुदत्त सेवा मंडल कशेली ब्रिज अध्यक्ष व पूर्णा ग्राम पंचायत के माजी उप सरपंच तथा विद्यमान सदस्य श्री सुरेश पार्वती पाटिल व श्री गुरुदत्त सेवा मंडल कशेली ब्रिज के सभी कार्यकर्ता व पदाधिकारियों द्वारा श्री दत्त जयंती उत्सव 16/2025 का भव्य आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्री गुरुदत्त भगवान की अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन, कीर्तन, पालकी, हवन, महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर व हजारों की संख्या में थाने भिवंडी परिसर के स्थानिकों ने उपस्थित होकर श्री गुरुदत्त भगवान की दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया। दर्शन घेऊ सगळ्यांना, चला आता थोडं मागे चला, गर्दी होते इथे, चला दर्शन घ्या, पुढे चला। दर्शन घ्या, पुढे चला।
गुरुदास सेवा मंडळाचे आमचे अध्यक्ष माननीय सुरेश मारुती पाटील, कुटगावचे माजी सरपंच विद्यमान सदस्य आणि त्यांच्या पाठोपाठ आम्ही सहकारी गेले 33 वर्ष आम्ही हा साजरा करत आहोत. हा दत्तजयंती सोहळा उत्सव पार पडताना आम्हाला खूप आनंद होतोय. मी नेहमीच तुम्हाला सांगतोय. आणि हा सोहळा साजरा करताना दिवसेंदिवस भक्तांची रीग हा वाढत चाललेली आहे. देवाची कृपा हा जागृत देवस्थान आहे दत्तगुरू. त्याच्यामुळे अनेक इथे गरजू आणि पॉलिटिकल लोक पण देऊन घेतात. उदाहरण झालं तर आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब हे तर नेहमीच या मंदिरात यायचे आणि आवर्जून यायचे. मी दत्तगुरू सेवा मंडळातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो आणि एवढं सांगतोय का ग्लोबल वॉर्मिंगमुळे आज जगाच्या पाठीवर मारामारी झालेली आहे. तरी मी भक्तांना विनंती करतो का आपण एक झाड लावा आणि ऑक्सिजन मिळवा, तर जेणेकरून आजची परिस्थिती फार गंभीर झालेली आहे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या जगामध्ये जो ऋतू असतो 4 महिने 3.5 महिने, पण आज गेले 8 महिने पाऊस पडला. याच्या पुढे पाऊस पडणार देखील नाही अशी शक्यता वाटते. त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगकडे भक्तांनी लक्ष द्या. देव आपल्याला पाठीशी आहेच. गेले 7 दिवसापासून इथे श्री गुरुदत्त चरित्र पारायण चालू आहे. तर या पारायणाला बहुतेक नाही करून तरी यंदा किती होते आपले पारायण 29 जण या पारायण दरवर्षी वाढत चालल्यात. म्हणजे गेल्या वर्षी थोडे कमी होते, त्याच्या दरवर्षी असे वाढत या पारायणाला येत आहेत पब्लिक. आणि जो काही सुरेश अकांच्यामुळे आणि जी काही कमिटी आहे त्यांनी जो काही सहकार्य बोला किंवा काही बोला, मन धन तन सर्वांनी हे आपल्या मन इच्छेने जे काही देतात. आज तुम्ही पब्लिक पण बघाल, नाही करून 5 ते 10 हजार पब्लिक इथे जेवायला असते दरवर्षी, जास्त पण कमी नाही. तरी मी सर्व देशवासियांना श्री गुरुदत्त जन्मोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच मंडळालाही असेच बहुमूल्य कार्य तुम्ही करत राहा आणि तुमच्याकडनं ही सेवा घडत राहो हीच त्यांनाही शुभेच्छा देतो. जय दत्तगुरू. आज या दत्त सोहळ्याला दत्त जयंती निमित्ताने आज 33 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 33व्या वर्षाचा असा गजबजलेला सोहळा. आता नुकताच पालखी सोहळा झाला, कीर्तन संपला, पारायण देखील 7 दिवस होते. आमच्या या पंचक्रोशीत बरीचशी 25-30 जण महिला वर्ग असो पुरुष वर्ग असो या पारायणामध्ये सहभागी होते. चांगल्या मार्गाने हा भक्तीचा प्रसार होता या मंदिराच्या निमित्तानं, जेणेकरून आता तरुण वर्गामध्ये या भक्तीचा प्रसार खूप व्हायला लागला. मधल्या काळामध्ये कालखंडामध्ये आपला तरुण वर्ग या भक्तीच्या माध्यमातून दूर झालेला होता, परंतु आता नव्याने आपल्या प्रत्येक गावोगावी भिवंडी तालुका असो ठाणे जिल्हा असो प्रत्येकाच्या घरी देव पूजला जातो, कुटुंबामध्ये देव पूजला जातो. तसाच आजचा सोहळा दत्त जयंती सोहळा गेली या सोहळ्याला 33 वर्ष पूर्ण होत आहेत. या दत्तांच्या कृपाशीर्वादाने या सोहळ्याला कुठल्याही प्रकारचा गाळबोट लागला नाही आणि कुठल्याही प्रकारची कमतरता आली नाही. मी आज या दत्त जयंती सोहळ्याला 33 वर्ष पूर्ण होत आहेत. या 33 वर्षातला 33वा जन्मोत्सवाचा हा भंडारा आहे आणि या उपस्थित सर्व दत्त भक्तांच्या मनोकामना दत्तगुरू पूर्ण करो, त्यांच्या कामधंदे यश दो, त्यांच्या मुलाबाळांना सुखी समाधान राखो, त्यांच्या विकासात त्यांच्या अभ्यासात प्रगती हो ही दत्तचरणी प्रार्थना. आणि उपस्थितांना सर्वांना विनंती आहे, कुणीही भंडारा सेवन केल्याशिवाय जाऊ नये अशी आपल्या गुरुदत्त सेवा मंडळाची विनंती आहे. नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वप्रथम सर्वांना मी निर्मला प्रकाश पाटील, ॲडव्होकेट सौ निर्मला प्रकाश पाटील, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य, सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रत्येकाने दत्त जयंतीची सोहळ्याची माहिती आत्ताच आपण ऐकली, भाऊंनी सांगितली. मी विशेष माऊलींचं कौतुक करेन. 28 नोव्हेंबरपासून जे काही पारायण होते 4 डिसेंबरपर्यंत त्यांना जे काही अन्न शिजवण्यापासून त्यांना जे लागेल ते या माऊली सेवा करतात न थकता. सकाळी 7ला येतात, रात्री 12ला जातात, पुन्हा येतात. ही 7 दिवस जी त्यांची नित्य सेवा आहे, खरंच त्या माऊलीला शतशः नमन. कारण प्रत्येक पुरुषाच्या मागे एक यशस्वी स्त्री असते
मंडळाचे अध्यक्ष त्यांच्या पाठीमागे ही यशस्वी स्त्री आहे म्हणून हे मंडळ छान रीतीने आतापर्यंत चालत आलेलं आहे आणि म्हणून यांना मी विशेष धन्यवाद करते सर्व मंडळातर्फे. धन्यवाद. सर्वप्रथम गुरुदत्त सेवा मंडळातर्फे मी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. आता या माऊलीने माझा अभिमान वाढवला, पण या मला श्रेय नाहीये. दत्तगुरूंच्या आशीर्वादाने मला एवढे माझा पाय पुढे जातात. शून्यामधून हा मंडळा चालू केला तेव्हा कोणी नव्हतं. झोपडी होती, झोपडीमध्ये आम्ही जेवण बनवायचो. अक्षरशः असे साप आहेत की डोक्याला केस वगैरे आहेत. इथले अनुभव भरपूर आहेत. जो जाणेल त्याला अनुभव समजतात. स्वतः आम्ही पण याच्यातले अनुभव घेऊन आम्ही पुढे आलोय आणि या दत्त भक्तांच्या आशीर्वादाने आज एवढं मोठं मंदिर झालंय आणि इथे एवढं लाखो लोकांचा आपला भंडारा, हजारो लोक जेवतात. पण पूर्वी आपण थोडं वरण भात करायचं, पण स्वामींच्या इच्छेने जसं अक्कलकोटला भंडारा होतो असं आमच्या साहेबांची इच्छा होती इथे प्रचिती व्हावी, इथे लोक यावी म्हणून प्रथम आम्ही हा भंडारा चालू केला. 1 किलो तांदळापासून वरण भात बनवायचो. हळूहळू त्याचे 10 किलो झाले, 50 किलो झाले. आता भरपूर गुरुवारी भरपूर लोक जेवतात. आपला दत्तजयंतीचा सोहळाही खूप उत्सवाने साजरा होतो त्यांच्या कृपेने. बस, आणखी मी काय बोलू शकत नाही.
झाल्यास गाभाराच्या बाहेर जावे आणि भंडाराचा लाभ घ्यावा. कोणीही भंडारा खाल्ल्याशिवाय जाऊ नये. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त आपली सर्व मनोकामना पूर्ण करो ही बाहेर असणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. भाविकांनी बाहेर असणाऱ्या गावात आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती. कुठल्याही प्रकारे गर्दी करू नये ही विनंती. भक्तांना उतरून द्या, भक्तांना जाण्यासाठी रस्ता करून द्या.